तुम्हाला कधी असं वाटतं का की प्रयत्न करून सुद्धा यश तुम्हाला हुलकावणी देतंय? कुणाचं नशीब एका रात्रीत चमकतं तर कुणाचे दिवस बदलायला वर्षानुवर्ष लागतात. असं का बरं होत असावं? हा फक्त नशिबाचा खेळ आहे की योग्य वेळ, योग्य दिशा आणि तुमच्या आयुष्यातील काही अनसीन फॅक्टर्स यामागे काम करत असतात? नमस्कार, मी संदीप चोणकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून आपण ज्योतिषशास्त्रातील विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत. पण या चॅनलचे मुख्य उद्दिष्ट आहे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि करिअर या विषयांवर चर्चा आणि कोणत्याही अंधश्रद्धेत न अडकता आजच्या फास्ट लाईफला साजेसे आणि आधुनिक विज्ञानाची जोड असलेले प्रभावी ज्योतिषीय उपाय. आजच्या वेगानं बदलणाऱ्या जगामध्ये शिक्षणाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, पण खरी दिशा निवडणं हे मोठं आव्हान बनले. अशा वेळी तुमच्या कष्टांना जर ग्रहांच्या अनुकूलतेची साथ मिळाली तर तुमचा पुढचा प्रवास अगदी यशस्वी होऊ शकतो. कारण सुरुवातीला घेतलेला एक छोटासा निर्णयच संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतो. नोकरीच्या प्रवासातही अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी असतात. मग ते ऑफिसमधलं राजकारण असो किंवा प्रमोशनसाठी चाललेली तीव्र स्पर्धा असो किंवा AI मुळे निर्माण झालेली नोकरीची अनिश्चितता असो. या सर्व संघर्षामध्ये ज्योतिषशास्त्र तुम्हाला योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यासाठी कशी मदत करू शकतं हे आपण या चॅनलमधनं पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्राच्या या प्रवासात तुमचं स्वागत करताना मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. मुंबई युनिव्हर्सिटीतून BCom आणि MA इन रशियन लिटरेचर तसंच एक्झिक्युटिव्ह MBA हे शिक्षण, 25 वर्षाचा कॉर्पोरेटमधला अनुभव, गेल्या 20 वर्षामध्ये ऑफिसच्या कामानिमित्त 30 ते 35 देशांमध्ये नियमित प्रवास आणि भारतातील विविध शहरांमध्ये राहून काम करण्याचा अनुभव. या सर्व प्रवासात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे समान शिक्षण, समान अनुभव आणि तितकीच मेहनत असताना सुद्धा काही लोकांचे करिअर एकदम वेगानं पुढे जाते तर काही लोकांचं दीर्घकाळ संघर्षच करत राहतात. अनेक वेळा मेहनत आणि प्रामाणिकपणा असून सुद्धा प्रमोशन उशिरा मिळते, अपेक्षित संधी हातातून निघून जाते किंवा करिअरमध्ये अचानक आणि अनपेक्षितपणे बदल घडतात. या सर्व अनुभवांमुळे मला ज्योतिषशास्त्र शिकण्याची प्रेरणा मिळाली आणि नशिबाने मला उत्तम संस्था आणि गुरुसुद्धा लाभले, जिथे मी माझे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो. वैदिक ज्योतिषशास्त्रासाठी मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वैदिक अँड सायंटिफिक ज्योतिष रिसर्च सेंटर जळगाव या संस्थेतून अभ्यास पूर्ण केला. तर कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्रासाठी श्रीमती गौरी केंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी कैलास ज्योतिष संस्था पुणे आणि श्री सुधीर संत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश आर्ट्स इन्स्टिट्यूट डोंबिवली येथून अभ्यासक्रम पूर्ण केले. माझा कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास यांची सांगड घालून या चॅनलच्या माध्यमातून मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक अभ्यासक म्हणून मी आजपर्यंत काही जे शिकलो किंवा शिकतोय तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. यशासाठी मेहनत तर हवीच, पण त्याला ग्रहांच्या शुभस्थितीची साथ मिळाली तर प्रगती वेगाने होते. आपले प्रयत्न आणि कुंडलीतील मार्गदर्शन यांचा योग्य मेळ बसला तर नोकरी व्यवसायातील आव्हानं पेलणं अधिक सोपं होतं. त्यामुळे माझं असं मत आहे की आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य वर्तवण्यापुरतं मर्यादित नसून आजच्या काळामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी दिशा दाखवणारं एक शास्त्र आहे. या प्रवासात माझ्याबरोबर नक्की राहा. आपल्या कुंडलीच्या आधारे शिक्षण आणि करिअरची दिशा ओळखून आयुष्याला सकारात्मक वळण देऊया. जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर या कुटुंबाचा भाग व्हायला विसरू नका. पुढील प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जय ज्योतिष.